शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झाली। रत्नागिरीतील बैठकीतून भास्कर जाधवांनी ठाकरेंना घरचा आहेर दिलाय। शिवसेनेची काँग्रेस झाली हे बोलताना वेदना होतात असं सुद्धा भास्कर जाधव म्हणाले। पक्षात जुन्या शिवसैनिकांच्या सूचना ऐकल्या जात नाहीत असं सुद्धा ही खंत एक प्रकारे भास्कर जाधवांनी व्यक्त केली आहे। पक्षश्रेष्ठींवर भास्कर जाधवांनी आपली नाराजी व्यक्त केली। काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना हटवण्याची आमच्यात हिंमत नाही असंही भास्कर जाधव म्हणाले। नेमकं भास्कर जाधव काय म्हणाले होते आपण ऐकूया। सर्वश्रेष्ठ शिवसैनिक आहे, बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, शिवसेनेचा शिवसैनिक आहे। आज सगळेच बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणतात। जन्माला जेव्हा आला नव्हता तेव्हापासून तो शिवसैनिकच असतो। पण बाळासाहेबांनी विचार काय दिला, बाळासाहेबांनी मूलमंत्र काय दिला याचं कधीतरी प्रबोधन होण्याची गरज आहे। आणि ज्यांनी बाळासाहेबांची शिवसेना बघितली, ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना वाढवण्याचे प्रयत्न केला ते आजही बहुसंख्य लोक आहे आमच्या पिढीतले ते तळमळतायत, ते तडफडतायत, ते बिचारे हातपाय आपटतायत। कोण ऐकतो त्यांचं? कोणी ऐकत नाही। आणि म्हणून या गोष्टी ज्या काय आहे त्याच्यामध्ये सुधारणा झाली तर मला वाटतं खूप चांगलं होईल अशा प्रकारची मी विनंती करतो। आणि म्हणून आमच्या नेत्यांच्यावर आमच्या लोकांचं लक्ष आहे। हे नेत्यांनी समजून, नेत्यांनी नेत्यांनी आता आमच्यासकट सगळे पदाधिकाऱ्यांनी हे समजून जावं की आमच्यावर कोणाचं लक्ष नाही आहे, आम्ही काय करतोय। मग ते तोंडावर बोलत नसतील, कारण प्रत्येकाला बरं काय वाटेल हे बोललं की चांगलं आहे, पण त्याला खरं काय तेही त्याला माहिती आहे याची जाणीव ठेवावी। आणि पदांचं म्हणजे शाखा प्रमुख वगैरे ह्या पदांचा कालावधी मला वाटतं जर निश्चित केला तर तेवढ्या कालावधीमध्ये ते काम करण्याकरता स्पर्धा करतील। त्यापेक्षा आता आपल्या पक्षाची जवळजवळ काँग्रेसच झाली, जवळजवळ काँग्रेस झाली। वेदना होतात हे बोलताना। या संदर्भात बोलूया। आपले प्रतिनिधी चेतन सावंत आपल्यासोबत आहेत। चेतन, भास्कर जाधवांनी ही खंत व्यक्त केलेली आहे, आपल्या मनातलं दुःख व्यक्त केलेलं आहे। यानंतर तरी ठाकरेंची शिवसेना या सगळ्याचा विचार करेल आणि कात टाकून पुन्हा एकदा नव्या रूपात उभी राहील असं वाटतंय? नक्कीच विक्रांत, आपण जो ऑडिओ ऐकला आहे तो चिपळूणमधील आहे। चिपळूणमध्ये जो मेळावा होता ठाकरेंच्या शिवसेनेचा, या मेळाव्यामधील या बैठकीतला हा ऑडिओ आहे। या बैठकीला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विनायक राऊत देखील उपस्थित होते आणि त्यांच्या समोरच हे भास्कर जाधव यांचं भाषण झालं होतं। शिवसेनेचीच म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेची काँग्रेस होती आहे असं ते म्हटले आणि त्याच्या पुढे ते असं देखील म्हटले आहेत की हे बोलताना देखील वेदना होत आहे। याचाच अर्थ कुठेतरी भास्कर जाधव असतील हे दुखावले गेले आहेत। हे आपण वारंवार पाहत आलो आहे। लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभा निवडणूक असेल, या दोन्ही निवडणुकी दरम्यान आपण पाहिलं होतं की भास्कर जाधव हे कुठेतरी नाराज असल्याचं चित्र दिसत होतं। आपण पाहिलं तर दोन आठवड्यांपूर्वी राजन साळवी यांनी देखील विनायक राऊत यांच्यावर आरोप करत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती। त्यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली होती। अशा प्रकरणात कोकणामध्ये सध्या ठाकरेंच्या शिवसेनेची जी सध्या काँग्रेस होत चालली असल्याचा जे बोललं गेलं आहे भास्कर जाधव यांच्याकडनं, त्याला गांभीर्याने जर घेतलं तर उद्धव ठाकरे किती घेत आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे। त्याचबरोबर त्यांनी जो मुद्दा महत्वाचा मांडला होता तो म्हणजे शाखा प्रमुख आणि उपशाखा प्रमुख असेल या पदांवर गेल्या 10 ते 15 वर्षांपासून लोक आहेत, त्यांचं कोण ऐकत नाही। जुने शिवसैनिक आहेत, त्यांना कोण जुमानत नाही आहेत। त्यामुळे शाखा प्रमुख आणि उपशाखा प्रमुख यांचा देखील कालावधी हा एक मर्यादित असावा। कारण की आपण पाहिलं असेल तर ठाकरेंच्या शिवसेनेत शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख यांचा दर 5 वर्षांनी बदल होत असतात। त्याच्यामध्ये नवनवीन चेहऱ्यांना संधी दिली जाते। गट प्रमुख असेल, शाखा प्रमुख असेल, उपशाखा प्रमुख असेल, विभाग प्रमुख असेल, असे जे पदाधिकारी आहेत त्यांची दर 5 वर्षांनी बदल होतो आणि नव्यांना संधी दिली जाते। त्यांच्या मनातली खदखद ही सुद्धा भास्कर जाधवांनी व्यक्त केली। ठाकरेंच्या शिवसेनेतले ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्या या खदखदीकडे लक्ष दिलं जाणार का, त्यांच्या सूचनांवर अंमल केलं जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी।